आज आपण घरीच पिझ्झा बनवला, पण पिझ्झा बेस बाजारातून आणलेला नाही आहे, तो पण घरीच बनवला। चला तर मग 1.5 वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1.5 चमचा पिठी साखर घ्यायची, 2 चमचे तेल घ्यायचं, अर्धी वाटी दही घ्यायची आणि दही थोडंसं जास्त घेतलेलं आहे। सगळं मिक्स करायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून चांगला असा डो मळून घ्यायचा आणि छान असं आपटून घ्यायचं। तर 10 मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवलं। 10 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही थोड्या मिश्रणामध्ये 2 पिझ्झा बेस तयार होतात। तर थोडंसं कोरड्या मैद्याचं डस्टिंग घेऊन लाटून घ्यायची पोळी आणि फोर्कच्या मदतीने अशा प्रकारे टोचे मारून घ्यायचे। कढई ठेवली, कढईमध्ये मीठ ठेवलं आणि त्याला तापवून घ्यायचं, छान झाकण लावून रेस्ट करायला ठेवायचं आणि पिझ्झा असा तोपर्यंत सजवून घ्यायचा। तर पिझ्झा छान 15 ते 17 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे। तर आता पिझ्झा बेस सजवून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल। तर त्यासाठी करा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बघू शकता पिझ्झा मस्त झाला।